अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांनी डीजीसीए विरोधात पोलिसात तक्रार केली दाखल। आता उद्या बारामतीला जाऊन एफआयआर दाखल करणार रोहित पवार आक्रमक। व्हीएसआर कंपनीच्या मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करा, 5 नाही तर सर्व विमानं तातडीनं थांबवा, रोहित पवारांची मागणी। अठ्ठावीस जानेवारीला डीजीसीएचा अहवाल आला, मात्र तेव्हाच व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न झाला। नागरी उड्डाण मंत्र्यांनीही पाठराखण केली। रोहित पवारांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप। प्रत्येक विमानाचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे, तसेच कंपन्या नियम आणि कायद्याप्रमाणेच चालणं गरजेचं। अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या। गृह विभागानं विधानसभेत दिली धक्कादायक माहिती। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता। अध्यक्षपद भाजपाला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार। शिवसेना विरोधी बाकावर बसणार। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा 4284 कोटींचा अर्थसंकल्प सादर। शाळांच्या उन्नतीकरणावर आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण। संतप्त शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडत आंदोलन सुरू। मालेगाव महानगरपालिकेमध्ये सामूहिक नमाज पठण। विद्युत विभागाच्या हॉलमध्ये आंदोलकांचं सामूहिक नमाज पठण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। त्यांनी तिथं एक जी व्हीएसआर नावाची कंपनी यांच्यावर डीजीसीएली फक्त 5 विमानावर, म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं। म्हणजे काल जे पत्र डीजीसीएली काढलं त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं। त्याच्याचबरोबर जर आपण बघितलं डीजीसीएच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी डीजीसीएची सुद्धा असते। त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडनं ते पत्र आल्यानंतर मग त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इथं येऊन एफआयआर करण्याचा प्रयत्न तिथं केला। आता एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे याच्याचबरोबर की एफआयआर करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे। आणि हे जे नवीन ॲक्ट आलेलं आहे BNS, याच्या अंतर्गत जर कॉग्निजेबल ऑफेन्स त्या ठिकाणी झाला असेल, म्हणजे काय, एखादा ऑफेन्स झालाय ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे। आता इथं ऑफेन्स नाही तर घटना काय, तर या महाराष्ट्रातला एक मोठा नेता, एक मराठी माणूस म्हणजे अजितदादा यांचा ॲक्सिडेंट झाला। अजितदादांबरोबर अजून 4 लोक, ज्याच्यामध्ये 2 पायलट, एक पोलीस विभागाचा जाधव म्हणून अधिकारी आणि एक तिथं माळी नावाची अटेंडंट, असे दुर्दैव्या या घटनेमध्ये 5 जण मृत्युमुखी पडले। हे सगळ्यांना माहिती आहे का असं या जगामध्ये कोणी ज्याला हा विषय माहीत नाही? माहीत आहे। म्हणजे घटना घडली आणि ती घटना घडली ज्याच्याबद्दल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांकडे तो विषय झाला आणि अंतविधीला तर लाखो लोक त्या ठिकाणी आले होते। मोठे नेते, केंद्रातले नेते आणि राज्यातले नेते तिथे आले। मग असं आहे का की हा ऑफेन्स झाला नाही ना, ते ही घटना घडली नाही? आता आम्ही आमच्या या ॲक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा, या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं एफआयआर करण्यासाठी आलो। एफआयआर करत असताना सुरुवातीला तिथं एक PI, तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे, आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून, प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ॲक्ट काय आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा। आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे नेते
नेते नाही सॉरी एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय जे ॲक्ट आहे एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा. तुम्हाला जिथं जायचं तिथं जा जी कारवाई करायची तुम्ही करा पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत. आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे त्याच्याचबरोबर FIR करायला घेतली होती मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे. आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे मग CIDने काय केलं हे कोणाला माहीत नाही. CBIकडे गेलाय त्यांनी CBIचा FIR केला नाही केला हे कोणाला तिथं माहीत नाही. मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही FIR करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय का फक्त हा मराठी माणूस होता महाराष्ट्राचा नेता होता अजितदादांचा हा विषय म्हणून तुम्ही या पद्धतीने इथं करताय. उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी FIR लगेच होतो. एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली ते FIR तिथं होतो. मग एखाद्याला मारामारी झाली ते FIR होतो. मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात त्यांचे तुम्ही FIR करता आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय. मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा FIR होऊ शकतो पण मग आम्ही विचारतो आमचेही आमदार इथं असणारे दादांचेही आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का. आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR ते इथं करून देत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू. तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात सत्तेत असणारे सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्रसुद्धा त्या बाबतीत काय करतात जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार. तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादांनी बांधली आहे तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलं तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू. पण अक्षरशः म्हणजे वाईट वाटतंय आम्हाला आणि वाईट याच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की हे त्यांचे जे आमदार आहेत दादांचे ते त्यांच्यासाठी लढतायत आम्ही त्या ठिकाणी लढतोय बाकी इतर लोक त्याच्यासाठी लढतायत. प्रश्न एवढाच आहे महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये प्रयत्न करतीये सोशल मीडियापासून पार व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये जिथं कुठं संधी मिळेल ते व्यक्त होत आहेत. पण आज जे सत्तेत आहेत आणि जे विरोधात आहेत ज्यांना त्यांना अधिकार आहेत ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे कृपा करून सगळ्यांना विनंती या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच तिथं लक्ष घालावं आणि मग न्याय जर अजितदादांसारख्या या मोठ्या मराठी महाराष्ट्राच्या नेत्याला जे या सत्तेत असणाऱ्या पार्टीबरोबर मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते याच व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग सामान्य लोकांनी काय करायचं असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे या बजेटच्या सेशनला मी गेलं पाहिजे का असाही आता मला प्रश्न पडायला लागला आहे. एवढ्या मोठ्या नेत्यालाच नाही इथं मिळत नसेल तर अधिवेशनात जाऊन बोलून पार घासा कोरडा करून काय त्याच्यातून मिळणार हाही प्रश्न तिथं निर्माण होतोय. उद्या नाही सांगता येणार तो आमचा अधिकार आहे का तर 100% आमचा अधिकार आहे. हे काय आम्ही बोलतो म्हणून असं नाही आहे. हा आमचा अधिकार या पुस्तकाले या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा ॲक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदलला आहे ना त्यांनी तो कायदा बनवला आहे हे ते पुस्तक आहे. मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे. आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय आणि योगायोग इथं बघा आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत. मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा या देशाचे नागरिक असताना सुद्धा FIR होत नसेल कॉग्निजेबल ऑफेन्ससाठी सुद्धा तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे. आम्ही कुठंतरी म्हणत होतो की VSR कंपनी
कुठेतरी अपघात झाला या विषयावर आम्ही थोडंसं तिथे ठाम होतो. मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे. सहज आहे. मग आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार ते तिथं बोलतात, अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मग मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार, लढत मात्र त्या ठिकाणी राहणार आणि लोकांच्या मनातली जी इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे ती न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रोहितजी, आप मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे आणि सत्ताधारी आमदार देखील आपल्या सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण या संदर्भात लक्ष द्यावं अशी काही मागणी करणार आहात? उद्या तुमच्या गाडीला कुणी धडक दिली, तुम्हाला कुणी चापड मारली, नाही तर तुमच्या घरी चोरी झाली, तर तुम्ही FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार का मुख्यमंत्र्यांना भेटणार? पोलीस बघा, स्टेशन विषय एवढाच आहे, तक्रार घेत नाहीयेत. इथं तक्रार देण्यासाठी आलो, नागरिक म्हणून आलो आणि आमची त्या ठिकाणी कुठेतरी बेइज्जती तिथे झालेली आहे. नाही बघ, काय करायचं ते करा. मगरुरीची भाषा होती पोलीस अधिकाऱ्यांची. 100% ती जाणवली ना. मग एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकाऱ्याची अशीच मगरुरी येत नसते, कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते. पण एक आहे, आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असता. आम्ही त्यांना हे सांगितलं, ठीक आहे नेता म्हणून तुम्ही दादांकडे काय दृष्टिकोनातून बघता हे मला माहित नाही, पण जाधव नावाचा एक कर्मचारी हा पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना, त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला FIR करायला काय हरकत आहे? नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार? तुम्ही सांगितलं एका बड्या अधिकाऱ्याचा फोन आलेला, कोण होता अधिकारी? नाही, हा बडा अधिकारी इथं आला, त्याला कोणाचा फोन आला ते आम्ही नाही सांगताय ना. तुम्हाला जर CDR बघायचं ते CDR बघा. आम्हाला तर आता काही घेणं देणं पडलं नाही. आम्ही लोकात राहून लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून मग हे पुढे लढायला लावणार. रोहित जी, आप आज मरीन ड्राइव पुलिस आता बघावं लागेल ना, कोण आहेत, का अडथळे घालतात, कोण बडा नेता आहे, कोण कसं आहे, का इतर नेते आहेत, कोण नेते आहेत, हे सगळं बघावं लागेल. बघा, हिंदी में जानना चाहेंगे. इथं असणारे संदीप भाई असतील, अमोलजी जे मनापासून लढतायत, आणि त्याच्याच बरोबर जे नायकवडे आहेत आमदार आणि त्यांच्याबरोबर इतर आहेत जे आज इथे येऊ शकले नाहीत पण दादांसाठी प्रामाणिकपणे ते लढतात. यांना सगळ्यांना आणि महाराष्ट्र जनतेला पाहिजे की दादाला न्याय मिळाला पाहिजे. बारामतीमध्ये आम्ही ट्राय करू. तिथं काय तिथं असणारे पोलीस अधिकारी काय म्हणतात, या पुढच्या 12 तासामध्ये काही ट्यूबलाईट इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना, पोलीस विभागाला काही ट्यूबलाईट पेटली नाही पेटली हे तिथं बघावं लागेल. आणि बारामतीमध्ये आम्ही कुठेच तिथं फक्त जाहीर केलेलं आहे. आता जे लोक येतील ते येतील, तो विषय फक्त आपल्याला शांतता ठेवायची आहे आणि तिथं दादांना न्याय देण्यासाठी बारामतीमध्ये FIR होईल अशी आमची अपेक्षा आहे. सर आप मरीन ड्राइव पुलिस स्टेशन आए थे, क्या बातचीत हुई, अंदर क्या हुआ? देखो, जो कल अगर आप देखो तो कल DGCA के माध्यम से एक वहाँ पे एक्सप्लेनेशन ऑफिशियली उन्होंने वहाँ पे पब्लिश किया. हमारी इच्छा थी इसके पहले ही हम FIR करें, लेकिन इस विषय में हमको भी सबूतरी वहाँ पे पेशेंस दिखाना ये वहाँ पे मालूम है, इसलिए हमने पेशेंस दिखाया. अभी कल DGCA